भाग 2 मधील सर्व विद्यार्थी मैत्रिणींना गुड आफ्टरनून. मी प्राध्यापिका सौ कांबळे MB, HGM कॉलेज कराड. आपण BCom भागचा उद्योजकतेची मूलतत्वे हा भाग अभ्यासत आहोत. यामध्ये युनिट नंबर 1 जे आहे त्यामध्ये एंटरप्रेन्योर ही कन्सेप्ट आपण पाहतो आहोत. यामध्ये जर बघितलं तर उद्योजकाची काही गुणवैशिष्ट्य आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यासाला सुरुवात केलेली होती. आता उरलेली काही गुणवैशिष्ट्ये जी आहेत त्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर गेल्या वेळेला आपण उद्योजकाचे कोणती गुणवैशिष्ट्ये बघितली. जनरली उद्योजक हा नवनिर्मिती घडवून आणणारा असावा लागतो. उद्योजकाकडे सृजनशीलता असावी लागते. उद्योजकाकडे आत्मविश्वास असावा लागतो. उद्योजकाकडे धाडस असावं लागतं. उद्योजकाकडं उच्च सिद्धी प्रेरणा असावी लागते. यासारखी काही गुणवैशिष्ट्ये पाहिलीच आहेत. त्याच्यामध्ये उच्च सिद्धी प्रेरणा आहे, सृजनशीलता आहे, जोखीम स्वीकारण्याची तयारी आहे, आत्मविश्वास आहे, संयम आहे, निर्णय क्षमता आहे, प्रेरक आहे, चारित्र्य त्याच्याकडे असायला पाहिजे, संवाद कौशल्य त्याच्याकडे असायला पाहिजे. यासारख्या काही गुणांची आपण चर्चा केली. आता यानंतर काही गुण जे आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता की उद्योजकाकडं जागरूकता हा गुण असायला पाहिजे. जागरूकता म्हणजे का तर साधारणपणे मार्केटमध्ये कार्य करत असताना आपल्याला जी काही परिस्थिती उपलब्ध आहे त्या परिस्थितीमध्ये कुठल्या घटना घडामोडी घडत आहेत, आपला ग्राहक जो आहे नेमका कोण आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या वस्तू हव्या आहेत, आपला स्पर्धक कोण आहे, तो नेमकं कोणत्या वस्तूचं उत्पादन करतो, नेमका ग्राहक त्याच्याकडेच कसा वळतो किंवा आपला ग्राहक त्याचीच वस्तू का खरेदी करतो, यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टीबाबत जर आपण थोडे सजग असलो, सावध असलो तर निश्चितच आपणही आपल्या व्यवसायामध्ये त्या अनुषंगाने काही बदल घडवू शकतो. म्हणजे परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये ज्या काही घटना घडामोडी बदल जे होत आहेत त्याचा अचूक अंदाज आपल्याला घेता येईल. या अनुषंगाने आपण सतत जागरूक असायला पाहिजे. आज अत्यंत गतिमान परिस्थिती उपलब्ध आहे, जागतिकीकरणाची परिस्थिती उपलब्ध आहे आणि या परिस्थितीमध्ये आपलं व्यवसाय कार्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर चालू ठेवायचं असेल, व्यवसायाला स्थैर्य मिळवून द्यायचं असेल तर आपल्याकडे जागरूकता हा भाग असायला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो याच्यामध्ये, तो म्हणजे व्यावहारिकता. व्यावहारिकता म्हणजे काय तर व्यावहारिकदृष्ट्या योग्य. एखाद्यानं आपल्याबद्दल जर काही शंका उपस्थित केली तर त्याला आपल्याला नेमकं उत्तर देता आलं पाहिजे आणि ते व्यावहारिकदृष्ट्या योग्य असायला पाहिजे. पारदर्शी कारभार आपला असायला पाहिजे. साधारणपणे एखाद्या कस्टमरनं, साधारणपणे ग्राहकांचे अनेक प्रकार आहेत. समजा एखाद्या शंकेखोर ग्राहकाने जर तुम्हाला एखादी शंका उत्पादनाच्या बाबतीत विचारली, वस्तूच्या किमतीच्या बाबतीत विचारली तर त्याचं नेमकं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुमच्या वस्तू उत्पादनाच्या गुणाबाबत जर शंका घेतली तर ही वस्तू नेमकी काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणत्या तंत्रज्ञानाने युक्त आहे, नेमकी कोणती गरज भागवणारी वस्तू आहे, तिची किंमत किती योग्य आहे हे जर तुम्हाला सहज सांगता आलं तर ग्राहकाचा तुमच्यावरती विश्वास राहण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणताही इथं उत्पादकाकडून जो काही भाग पूर्ण केला जाईल तो व्यावहारिकदृष्ट्या योग्य असायला पाहिजे. व्यावहारिक पातळीवरती तो उतरायला पाहिजे आणि म्हणून व्यावहारिकता हा गुणधर्म त्याच्याकडे असायला पाहिजे. उद्योजक हा हुशार असायला पाहिजे, चाणाक्ष असायला पाहिजे. साधारणपणे हुशारी हा एक महत्त्वाचा गुणधर्म जर बघितला तर उद्योजक आपल्या व्यवसाय कार्यामध्ये अतिशय तरबेज असायला पाहिजे, स्किल्ड तो असायला पाहिजे. उद्योग व्यवसायाचं त्याच्याकडे ज्ञान असायला पाहिजे. नेमकं आपण काय करतो आहोत आणि कशासाठी करतो आहोत, कोणाच्या माध्यमातून करतो आहोत, कोणतं तंत्रज्ञान आपण वापरत आहोत, या सगळ्या बाबतीत तो माहितगार असायला पाहिजे. त्याला त्याची माहिती असायला पाहिजे. म्हणजे निश्चितच तो हुशार असायला पाहिजे. निर्णय घेण्याच्या बाबतीत तत्पर असायला पाहिजे. नियोजन करण्याच्या बाबतीत तो नियोजनबद्ध प्रयत्न करणारा असायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे तो सतत हुशार राहून काम करणारा असणं गरजेचं आहे. साधारणपणे तंत्रज्ञान
तंत्रज्ञानात आज पारंगत असणारे उद्योजक तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तंत्रज्ञानाची माहिती असणारा असायला पाहिजे. तंत्रज्ञान हा जो भाग आहे, तंत्रज्ञान आज सर्वच क्षेत्रामध्ये अत्याधुनिक वापरले जाते. आज मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये बदल होत आहेत, आमूलाग्र बदल होत आहेत. आणि हे बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान हे कारण म्हणून पुढे येत आहे. साधारणपणे पूर्वी हाताच्या साह्यानं वस्तूचं उत्पादन केलं जात होतं, त्यानंतर यंत्राच्या साह्यानं वस्तूचं उत्पादन केलं जातं. आज जर आपण बघितलं तर सर्वच ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा आलेली आहे. आणि मग नेमकं तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी कुठलं वापरलेलं आहे, वस्तूचं उत्पादन करत असताना कोणत्या तंत्रांनी युक्त आहे ते हे जर उद्योजकाला माहीत असेल तर तो पुढच्या व्यक्तीला ते सांगू शकेल किंवा त्याबद्दल तो तंत्रज्ञान जे आहे ते योग्य पद्धतीनं वापरू शकेल. आणि म्हणून इथे लक्षात घ्या, आज जर बघितलं मार्केटमध्ये असंख्य शोध संशोधनं बाजारात येत आहेत, त्या माध्यमातून तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावर विक्री करून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न करणारे असंख्य उद्योजक आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगानं आपण सुद्धा तंत्रज्ञानानं पारंगत असणारे गतिमान जे बदल आहेत ते बदल, संशोधन, शोध यांचा वापर करणारे उद्योजक आपण पाहतो आहोत. हा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा संशोधक वृत्ती उद्योजकाकडे असायला पाहिजे. संशोधक वृत्ती. आता नवनिर्मिती घडवून आणायची म्हटलो तर नवनिर्मिती म्हणजे का, तर दृश्य स्वरूपामध्ये वस्तू उत्पादन किंवा सेवांच्या माध्यमातून काहीतरी सतत नाविन्यपूर्ण घडवून आणणं, त्याला नवनिर्मिती असं म्हटलं जातं. साधारणपणे नवनिर्मिती ही जर बघितली तर संशोधन म्हणजे शोध हे तुम्हाला वस्तू उत्पादनाच्या ठिकाणी आणावे लागतील. संधीचा शोध घेता आला पाहिजे. मार्केटमध्ये आज असंख्य संधी आहेत, त्या नेमक्या आपल्यासाठी कुठल्या आहेत, त्याच्या साहाय्याने कोणत्या वस्तूचं उत्पादन घेता येईल, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करून उत्पन्न मिळवता येईल, हे सतत तुम्हाला पाहता आलं पाहिजे. संधीचा शोध घेता आला पाहिजे. नुसती संधी शोधूनही चालणार नाही, तर त्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. संधीचं रूपांतर व्यवसायामध्ये करता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला फायदा घेता येईल. म्हणजे साधारणपणे संशोधक वृत्ती ही उद्योजकाकडे असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता पाहिजे. बदल स्वीकारता आले पाहिजे. आज सर्वच क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल होत आहेत आणि हे कालानुरूप जे काही बदल होत आहेत ते बदल आपल्यामध्ये आणणं, त्या बदलाशी समरूप होणं हे यामध्ये अभिप्रेत आहे. कालानुरूप होणारे जे बदल आहेत ते आपल्या वस्तू उत्पादनामध्ये किंवा वस्तू विक्री पद्धतीमध्ये किंवा आज कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करून घेत असताना, व्यवस्थापन करत असताना हे बदल तुम्हाला आपल्यामध्ये आणता आले पाहिजे. बदलाप्रमाणे बदलत गेलो तर आपण गतिमान बनण्यासाठी मदत होईल, आपण वेगवान बनण्यासाठी मदत होईल. अपेक्षित उद्दिष्टापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी हे बदल स्वीकारणं, बदल आत्मसात करणं या गोष्टी उद्योजकाकडे असणंच पाहिजे, असायलाच पाहिजे. बदलांची जुळवून घेण्याची क्षमता त्याच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो, संसाधनाचा पर्याप्त वापर करता आला पाहिजे. संसाधनाचा पर्याप्त वापर करता आला पाहिजे. आता संसाधनाचा पर्याप्त वापर, संसाधनं कुठली, तर कुठलाही व्यवसाय बघा, या व्यवसायामध्ये ह्युमन रिसोर्स उपलब्ध असतो, त्याचबरोबर काही भौतिक घटकसुद्धा उपलब्ध असतात. म्हणजे इथं जर बघितलं तर वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उद्योग व्यवसायामध्ये उत्पादनांच्या घटकांची आपण जुळवाजुळव केलेली असते. मग इथं हे जे काही भौतिक घटक आहेत त्या भौतिक घटकासाठी आपण पैसे मोजलेले असतात, त्याच्यावरती भांडवली खर्च झालेला असतो, त्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती काटकसरीनं वापर करता आला पाहिजे, तरच अपेक्षित प्रॉफिट मिळण्यासाठी त्याची मदत होईल. आणि म्हणून इथं लक्षात घ्या की वस्तू उत्पादनासाठी किंवा व्यवसायासाठी जे काही आपल्याकडे व्यवसायामध्ये उपलब्ध घटक आहेत त्याचा काटकसरीनं वापर करता आला पाहिजे, त्याचा महत्तम वापर करता आला पाहिजे, तरच आपल्याला अपेक्षित प्रॉफिट मिळू शकतो.
त्याचबरोबर आपल्याकडे जो उपलब्ध मनुष्यबळाचा भाग आहे म्हणजे ह्युमन रिसोर्स आहे. आता कुठलाही व्यवसाय बघा, या व्यवसायामध्ये तुम्ही व्यवस्थापनाचा जर तुम्ही भाग बघितला तर व्यवस्थापनामध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट असे व्यवस्थापनाचे 3 स्तर बनतात. तर यामध्ये अगदी मालकापासून अधिकारी वर्गापासून प्रत्यक्ष कृतीमध्ये यंत्रावरती राबणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांपर्यंत आपल्याला लोकसंग्रह बघायला मिळतो किंवा मनुष्यबळ बघायला मिळतं. तर यशस्वी व्यवस्थापकाचा जर गुणधर्म बघितला, उद्योजक हा यशस्वी व्यवस्थापकही असावा लागतो. साधारणपणे उद्योजकाची व्याख्या करत असताना काही विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की व्यवसायाला भांडवल पुरवठा करणारा, नवनिर्मिती घडवून आणणारा आणि व्यवसायाचं व्यवस्थापन करणारा, व्यवस्थापक म्हणून काम करणारा जो कोणी आहे त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. मग जेव्हा व्यवस्थापक म्हणून असं बघता तेव्हा व्यवस्थापनाची व्याख्या आपल्याला माहीत पाहिजे. साधारणपणे व्यवस्थापनाची साधी आणि ढोबळ व्याख्या काय सांगते, तर साधारणपणे इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. म्हणजे हे जर बघितलं तर हाताखाली जे काही तुमच्या लोक असतील, मग मालक वर्ग असेल, अधिकारी वर्ग असेल, कामगार कर्मचारी वर्ग असेल, या लोकांशी तुमचे सौहार्दाचे संबंध असायला पाहिजे आणि या घटकांशी तुम्हाला सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये काम करून घेता आलं पाहिजे. त्यांच्याबरोबर चांगले स्नेहपूर्ण संबंध तुम्हाला जोपासता आले पाहिजेत. म्हणजे साधारणपणे मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्याबरोबर राखून तुम्हाला जर काम करून घेता आलं तर तुम्ही यशस्वी व्यवस्थापक म्हणून पुढे येऊ शकता. हा भाग इथं महत्त्वाचा पाहिजे. व्यवसायाशी संबंधित अनेक घटक आहेत. मालक तुम्ही म्हणून जेव्हा काम करता, व्यवस्थापक म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा कामगार आहे, ग्राहक आहे, भागधारक आहे, समाज आहे, शासन आहे, या आणि अशा व्यावसायिक पर्यावरणातील अनेक घटक तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्या घटकांशी तुम्हाला चांगले संबंध ठेवून काम करणं हे अभिप्रेत इथं आहे किंवा त्यांच्याशी चांगले सौहार्दपूर्ण संबंध तुम्हाला राखता आले पाहिजेत. हा भाग तिथं अभिप्रेत आहे. त्यानंतर महत्त्वाचा आणखीन एक क्षमतेचा भाग होतो सामाजिक बांधिलकी. तर सामाजिक बांधिलकी म्हणजे काय, याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं सुद्धा म्हणू शकता. आता साधारणपणे सामाजिक बांधिलकी म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर कुठलाही व्यवसाय जेव्हा समाजामध्ये स्थापन होत असतो, समाजासाठी स्थापन होत असतो, समाजातल्या कोणाकडून तरी तो स्थापन केला जातो, समाजातल्या कोणाकडून तरी तो चालवला जातो, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर व्यवसायाचा संबंध समाजाशी असतो. आणि मग व्यवसायाचं स्थापनेपाठीमागचा साधारण उद्देश काय असतो, आर्थिक उद्देश जर बघितला तर टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे नफा मिळवणं. नुसतं नफा नाही मिळवणं तर टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणं. आणि मग नुसतं नफा मिळवण्यासाठी जर तुम्ही गैरमार्गाचा वापर करून नफा मिळवला तर त्या व्यवसायाला अस्तित्व फार दीर्घकाळ टिकणार नाही. म्हणजे व्यवसाय जर तुम्हाला दीर्घकाळ, व्यवसायाला जर स्थैर्य म्हणा, दीर्घकाळ तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक बांधिलकी जोपासावी लागेल. म्हणजे काय, तर हा व्यवसाय समाजासाठी आहे ही कन्सेप्ट तुम्हाला आणता आली पाहिजे. समाजाचं देणं आपण लागतो, समाजाचं काही ऋण लागतो, या भावनेतून समाजकार्य करणं हे गरजेचं आहे. मग हे कशा पद्धतीनं ऋण फेडता येईल, तर उदाहरणार्थ बघा, तुमचा जर भागधारक असेल तर भागधारकाला योग्य लाभांश उपलब्ध करून द्या. तुमचा जर कामगार असेल तर कामगाराला न्याय वेतन द्या. साधारणपणे शासन असेल तर शासनाच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर शासनाला वेळोवेळी आपण जे टॅक्स भरतो ते जर वेळेत भरले तर त्या माध्यमातून तुम्ही ते ऋण फेड द्या. त्यानंतर तुमच्याकडं कामगार असेल, कामगाराला न्याय वेतन आपण दिलेलंच आहे. त्याचबरोबर समाज असेल, समाजाला योग्य आणि गरजेच्या वस्तू वेळीच उपलब्ध करून द्या. म्हणजे ह्या ज्या काही बाबी आहेत त्या सामाजिक जबाबदारीमध्ये येतात. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून व्यवसाय कार्य करणं हे उद्योजकांना करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जोपासली जाऊ शकते आणि ती जोपासता आली पाहिजे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्योजकाला वेळेचं भान पाहिजे, वेळेचं महत्त्व पाहिजे, वेळेचं नियोजन त्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आणखीन एक क्षमता त्याच्याकडे असायला पाहिजे, वेळेचं महत्त्व आणि वेळेचं नियोजन त्याला करता आलं पाहिजे. वेळेचं महत्त्व आणि वेळेचं नियोजन त्याला करता आलं पाहिजे. साधारणपणे आज कोणतंही कार्य करत असताना नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं व्यवस्थापकीय कार्य
पार पाडावं लागतं। नियोजन म्हणजे काय, कोणतं काम कुणी कधी केव्हा कशा पद्धतीनं कोणाच्या मदतीनं करायचं हे आधीच ठरवून काम करण्यापूर्वी कामाचं नियोजन जर केलं तर निश्चित आपण उद्देशापर्यंत जाऊन पोहोचतो। वेळेचं महत्त्व जर बघितलं तर वेळ नेहमी आपल्याला जी उपलब्ध आहे ती एक संधी म्हणून ती वापरता आली पाहिजे। म्हणजे काय तर एकदा का वेळ हातातून निघून गेली की पुन्हा येत नाही, एकदा का वेळ आपला खर्च झाला की तो पुन्हा माघारी मिळवता येतो। म्हणजे साधारणपणे वेळ आणि त्या अनुषंगाने उपलब्ध संधी याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे, त्या अनुषंगाने त्याचं नियोजन करता आलं पाहिजे। वेळेचं महत्त्व उद्योजकाला जाणता आलं पाहिजे, हाही महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे बऱ्याच वेळेला निर्णय घेण्यासारखी प्रक्रिया जर बघितली तर निर्णय हे अचूक आणि वेळेतच घ्यावे लागतात। वेळ निघून गेल्यानंतर निर्णय घेतले तर ते अपयशी ठरण्याची शक्यता असते, तिथं आपल्या लॉसमध्ये जाण्याची पण शक्यता असते। आणि म्हणून वेळेत निर्णय घेणं, वेळेचं नियोजन करणं, वेळेचं महत्त्व जाणणं हे उद्योजकाकडं क्षमता असायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संधीचा फायदा घेता आला पाहिजे। उद्योजक जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर मार्केटमध्ये आज अनेक संधी उपलब्ध आहेत, संधी तुम्हाला शोधता आली पाहिजे, संधी तुम्हाला त्याचा फायदा घेता आला पाहिजे। नेमकी संधी कोणती आहे हे जाणता आलं पाहिजे। म्हणजे निश्चितच मार्केटमध्ये अनेक संधी आहेत त्या तुमच्यासाठी दडलेल्या आहेत, त्याचबरोबर धोकेसुद्धा आहेत। म्हणजे संधी जशा आहेत तसे धोकेसुद्धा दडलेले आहेत, त्यातल्या नेमक्या संधी आपल्यासाठी शोधून त्या आपल्या फायद्यासाठी त्या उपयोगात आणणं, त्याचा लाभ घेणं, संधीचं व्यवसायामध्ये रूपांतर करणं, ह्या बाबी तुम्हाला जमल्या पाहिजेत। संधीचा फायदा घेण्याची क्षमता उद्योजकाकडे असायला पाहिजे। त्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन उद्योजकाकडे असायला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग। सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोनाला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणू। आता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय तर व्यवसायामध्ये बऱ्याच वेळेला अनिश्चित परिस्थिती असते आणि मग त्या अनिश्चित परिस्थितीमध्ये आपण व्यावसायिक आव्हानं पेलायला पाहिजेत। बऱ्याच वेळेला आपण नकारात्मक बाबीमध्ये जर आलो तर मी हे करू शकेन की नाही, किंवा मला हे करता येणारच नाही आहे, या माध्यमातून आपण विचार प्रवृत्त झाला तर आपल्या हातून काहीच नवनिर्मिती घडणार। आणि नवनिर्मिती जर घडवायची असेल, काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण समाजाला जर तुम्हाला द्यायचं असेल, ग्राहकापर्यंत उपलब्ध करून द्यायचं असेल, त्यातून तुम्हाला जर नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगमधून जावं लागेल। मी हे करू शकतो, मला हे करता येईल, हे तुम्हाला आणता आले पाहिजे। आणि त्या दृष्टीतून बी पॉझिटिव्ह हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकाकडं नेतृत्व हा गुण असायला पाहिजे। आता नेतृत्व म्हणजे काय, असं म्हटलं जातं की व्यावसायिक नेतृत्व हे प्रभावी असायला पाहिजे। आता नेतृत्व म्हणजे काय तर नेतृत्व याचा अर्थ की व्यावसायिक जेव्हा उद्योजकाकडे तुम्ही बघता तेव्हा दररोज काही निर्णय घ्यावे लागतात। नुसते निर्णय घेऊन चालत नाही तर ते राबवावे सुद्धा लागतात। हाताखालच्या लोकांची मदत घेऊन, हाताखालच्या लोकांना ते राबवण्यासाठी आदेश देऊन आदेशाची अंमलबजावणी करून घेणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे। म्हणजे आदेश देणं आणि आदेशावर हुकूम कामं करून घेण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप हाताखालच्या लोकांवरती पडणं हे जे काही आहे ते नेतृत्वामध्ये अभिप्रेत आहे। नेतृत्वानं सर्वांना बरोबर घेऊन जाणं उद्देशाच्या दिशेनं हेही त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे। म्हणजे बऱ्याच वेळेला नेतृत्वाची जर कन्सेप्ट बघितली तर अनेक नेतृत्वशील आहेत। बऱ्याच वेळेला हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना काही वेळेला गोड बोलून काम करून घ्यावं लागतं, काही वेळेला धाक दाखवून काम करावं लागतं, काही वेळेला जोर जबरदस्ती करून कामं करून घ्यावी लागतात। म्हणजे बऱ्याच वेळेला नेतृत्वाचे जे काही गुण आहेत ते गुण व्यवस्थापकीय नेतृत्वावरती प्रभाव टाकताना तुम्हाला बघायला मिळतात। म्हणजे मानवी गुणधर्म जे आहे, स्वभाव गुणधर्म आहे, हे नेतृत्वामध्ये येताना तुम्हाला बघायला मिळतील। आणि म्हणून नेहमी धाक दाखवूनही कामं करून चालणार नाही आणि नेहमी गोड बोलूनही कामं करून घेता कामा नये। तर साधारणपणे नेतृत्वाकडे प्रभावी व्यक्तिमत्व असायला पाहिजे की त्या व्यक्तिमत्वाची छाप हाताखालच्या लोकांवरती पडेल आणि ते चांगलं काम करण्यासाठी तयार होतील, हा भाग इथं अभिप्रेत आहे। साधारणपणे या आणि अशा पद्धतीनं असंख्य गुण आपण नेतृत्वाचे पाहिले, उद्योजकाचे पाहिले आणि ह्या गुणांनी युक्त जो कोणी उद्योजक आहे तो यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी काही हरकत नाही असं आपल्याला म्हणता येईल। धन्यवाद।